गुड इव्हिनिंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसापासून आपला मानधनाचा जो प्रश्न आहे तो आपल्यासमोर उभा राहिलेला होता आणि त्याच मानधनाविषयक आजचा हा व्हिडिओ असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ही तुम्हा सर्व आशांसाठी एका प्रकारची गुड न्यूज देखील असणार आहे, कारण की जे आपलं एप्रिल 2025चं मानधन आहे तर ते वितरित करण्याबाबतचा GR आलेला आहे. तर हा GR किंवा शासन निर्णय कुठल्या प्रकारचा आहे तो मी तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं कुठल्या प्रकारचा GR या मानधनाबाबत आलेला आहे. तर बघा, हा जो GR आहे तो मी तुम्हाला तोंडी वाचून दाखवते आणि हा GR तुम्हाला एक संकेतांक किंवा म्हणजे जी एक लिंक आहे तर ती मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, व्हिडिओच्या शेवटी. तर त्या लिंकवरती जाऊन किंवा त्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही हा GR मिळवू शकता. तर बघा, असं जर मी सांगितलं तर तुम्हाला लवकर समजेल की नेमका GR आहे तरी काय. तर बघा, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्वसाधारण योजनेकरिता सन 2025-26च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे एप्रिल 2025चे मानधन रुपये 8,418.86 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत. म्हणजे हा जो GR आहे तो एप्रिल 2025चे जे काही मानधन आहे तर त्याची रक्कम वितरित करण्याबाबतचा आहे. तर हा GR बघा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक आशा 5624/प्रक्र 251/NHM/E संगणक क्रमांक 1105-338 10वा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत नवीन मुंबई, नवीन मंत्रालय मुंबई 400001 दिनांक 28 मे 2025. म्हणजे हा लेटेस्ट GR आहे की जो मागील 1-2 दिवसातच प्रसिद्ध झालेला आहे व त्याचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप खास आहे. आशाताई तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. तर बघा, नेमकी प्रस्तावना काय आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नेमून दिलेल्या सेवांकरिता केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो. तर जे काही आपलं केंद्र सरकार आहे तर त्याच्याकडून आपल्याला प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो. तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता आशा स्वयंसेविका, म्हणजे या व्यतिरिक्त जे काही आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम किंवा इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रम असेल तर त्याच्या अंमलबजावणीसाठी देखील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांची भूमिका अतिशय महत्त्वाच्या आहेत. सदर कामांकरिता त्यांना दिनांक 14/3/2024 व म्हणजे हा शासन निर्णय कधीच्या शासन निर्णयानुसार बघा तर 14/3/2024 आणि दिनांक 20/9/2024 शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करून अनुक्रमे रुपये 10,000, म्हणजे ही जी काही आपली 14/3/2024 व 20/9/2024 जी मानधन वाढचा GR आहे तर त्यानुसार अनुक्रमे आशा स्वयंसेविका यांना 10,000 व ज्या गटप्रवर्तक मॅडम आहेत त्यांना 11,200 रुपये इतका मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन 2025-26 म्हणजे आत्ताच्या या आर्थिक वर्षात रुपये बघा किती आहेत, 32,868 लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेले असून, म्हणजे एवढं अनुदान 32,868 लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेले असून माहे एप्रिल 2025चे रुपये, म्हणजे हा जो काही एप्रिल महिना आहे तर त्याचे रुपये बघा किती आहेत, 8,418.86 लक्ष व नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यांसाठी तसेच लातूर महानगरपालिकेसाठी माहे मार्च. आणि या व्यतिरिक्त म्हणजे हे जे जिल्हे मी आता सांगितलेले आहेत नागपूर, गडचिरोली आणि लातूर महानगरपालिका, तर यासाठी माहे मार्च 2025चे रुपये, म्हणजे यांचा मार्च महिन्याच्या मानधनासाठी देखील बघा किती आलेले आहेत, 441.97 लक्ष असे एकूण रुपये बघा किती आहेत, 8,860.84 लक्ष इतका मानधनाचा निधी
वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे एप्रिल 2025चे मानधन अदा करण्यासाठी रुपये 8,418.86 लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। म्हणजे हा जो निधी आहे 8,418.86 लक्ष इतका निधी हा जो निधी आहे तो वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे। त्यामुळे ही सर्व आशा स्वयंसेविकांसाठी गुड न्यूज आहे। त्या अनुषंगाने रुपये 8,418.86 लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर ही झाली प्रस्तावना की नेमकं प्रस्तावनेत सांगितलेलं आहे की निधी कुठल्या कुठल्या जिल्ह्यांसाठी किंवा म्हणजे कुठल्या जिल्ह्यांसाठी मार्च महिन्यासाठी आणि राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांसाठी मार्च आणि एप्रिल महिन्यासाठी आलेला आहे तो। तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णय नेमका काय आहे तो आता मी तुम्हाला सांगते। तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2025-26 मध्ये रुपये 32,868 लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे। सदर तरतुदीतून आशा गटप्रवर्तक यांना माहे एप्रिल 2025चे रुपये 8,418.86 लक्ष इतका निधी लेखाशीर्ष 2210H015 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर मधून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। तर त्यानंतरचा दुसरा शासन निर्णय काय बघा की उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। त्यांनी याबाबतचे देयक कोषानाधारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावे। यासाठी सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। त्यानंतर तिसरं बघा, सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे नमूद लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन 2025-26 साठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीतून भागवण्यात यावा। तर नेमकं तपशील काय आहे, लेखाशीर्ष काय आहे, अर्थसंकल्पित रक्कम किती आहे, वितरित करावयाची रक्कम जो काही राज्य शासनाचा हिस्सा आहे तो कशा प्रकारे आहे ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, R1 2210 वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य 06 सार्वजनिक आरोग्य 101 रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण या तपशिलानुसार लेखाशीर्ष बघा किती आहे 2210H015 आणि अर्थसंकल्पित तरतूद कशासाठी आहे बघा सन 2025-26 साठी 32,868 ही लक्षामध्ये म्हणजे लाखामधली रक्कम आहे आणि वितरित करावयाची रक्कम राज्याचा हिस्सा जो आहे तो 8,418.86 लक्ष इतका असणार आहे। तर त्यानंतर बघा, वित्त विभागाच्या दिनांक 7 एप्रिल 2025च्या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनुक्रमांक 8 मधील मुद्दा क्रमांक 1 ते 10 मधील अटी व शर्तीची पूर्तता केली असल्याचे कार्यक्रम प्रमुख संचालक वित्त व लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासनास कळवले असून त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले आहे। त्यामुळे सदरहून प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक 7 एप्रिल 2025च्या शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील मुद्दा क्रमांक 1 ते 10 मधील अटींची पूर्तता झाली असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासन वित्त विभाग व शासन निर्णय क्रमांक मुविनी 2022 प्रक्र 27/2022 विनिमय दिनांक 12/1/2023 मधील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून निधी वितरित करण्यात येत आहे। यापूर्वी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीच्या लेखा परीक्षणामध्ये कोणतेही गंभीर आक्षेप घेतलेले नाहीत। सदर अनुदान बिनशर्ती आहे, म्हणजे जे काही अनुदान आहे ते बिनशर्ती आहे। सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 161/2025 क/1472 दिनांक 9/5/2025 व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 390/2025 व 13 दिनांक 16/5/2027 अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे, आता तुम्हाला मी संकेतस्थळ किंवा वेबसाईट सांगते की ज्यावरती तुम्ही हा शासन निर्णय व्यवस्थितरित्या डाउनलोड करून पाहू शकता। तर वेबसाईट बघा काय आहे www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा सांकेतांक देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या। सांकेतांक आहे 2025-052-81-655-074-517 असा आहे। तर या संकेतस्थळावरती हा शासन निर्णय तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे
यातून एवढं सांगायचं आहे की या शासन निर्णयान्वये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 2025चा जो काही एप्रिल महिना आहे त्यासाठीची जी मानधन रक्कम आहे 8,418.86 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्यासाठीचा हा शासन निर्णय आहे। त्यामुळे लवकरच सर्व आशाताईंना त्यांचा जो काही मानधन आहे ते मिळणार आहे। इतर मानधनाबाबतचे तुमच्या काही समस्या असतील किंवा तुमचे काही अडचणी वगैरे असतील ते देखील तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पाठवू शकता की किती महिन्यांपासून तुमचा पगार वगैरे झालेला म्हणजे मानधन वगैरे तुम्हाला मिळालेलं नाही, तुमच्या आर्थिक अडचणी वगैरे काय आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारपर्यंत तुमच्या अडचणी नक्की पोहोचतील। धन्यवाद।